आज आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याचं कारण हे कुठल्याही वैयक्तिक आरोप प्रत्यारोपाचं, राजकीय सुडाचं नाहीये, तर आज महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींच्या, आया बहिणींच्या सन्मानासाठी मी तुमच्याशी संवाद साधत आहे. अलीकडच्या काळामध्ये राजकारणामधल्या भाषेची पातळी ही इतकी घसरत चाललेली आहे की मग अक्षरशः दररोज पत्रकार परिषदांमध्ये माईकच्या समोर आई बहिणीवरती शिव्या देणारे, स्त्रियांच्या प्रजननाच्या अवयवांचा अत्यंत बीभत्स भाषेमध्ये उल्लेख करणारे आणि पुन्हा अत्यंत माजोरडेपणानं हे कट करू नका, आहे तसं दाखवा असं म्हणणारे लोक महाराष्ट्रातल्या माता भगिनींची कधी माफी मागणार आहेत का? किंवा त्यांच्या पक्ष नेतृत्वाला त्यांना समज देण्याचा शहाणपणा कधी सुचणार आहे का? हा सवाल विचारायला आज मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून इथे उभी आहे. खरं तर संजय राऊत यांच्यासारखी व्यक्ती ही आता पक्षाचा प्रवक्ता किंवा खासदार राहिलेली नसून मला वाटतं ते त्यांच्या पक्षाचे विनाशक बनलेले आहेत. कारण राऊतांच्या जिभेला कुलूप नाही हे आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे आणि कुणीच संजय राऊतांच्या जिभेला कुलूप लावत नाहीत. त्यामुळे आता उबाठा गटालाच कुलूप लावायची वेळ आलेली आहे. खरं तर भ वर्ण शिव्या द्यायच्या, च वर्ण शिव्या द्यायच्या, महिलांना फोनवरनं शिवीगाळ करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा हे कट करू नका म्हणून सांगायचं आणि महाराष्ट्रात अशीच भाषा बोलली जाते असं निलाजरं समर्थन करायचं. हे किती दिवस चालणार आहे? संजय राऊत, महाराष्ट्रात अशी भाषा अजिबात बोलली जात नाही. महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर असतील, तुकोबाराय असतील किंवा अनेक महान साहित्यिक असतील, त्यांच्या भाषेची परंपरा इथे आहे. परंतु तुमची जीभ म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली वाळवी आहे आणि वाळवी ज्या पद्धतीनं एखादं लाकूड आतून पोखरून काढते त्याच पद्धतीनं तुम्ही उबाठा गटाला पोखरून काढत आहात आणि तुमच्या शिवीगाळीला, तुमच्या अश्लील आणि अश्लाघ्य भाषेला वैतागूनच हे सगळे लोकप्रतिनिधी तुम्हाला सोडून निघून जात आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही थांबत नाही. कदाचित तुम्ही सुपारीच घेतलेली आहे की शेवटचं दार बंद करून कुलूप मीच लावणार आणि सगळ्या लोकांना रिकामं करूनच सोडणार. अशा पद्धतीच्या वैचारिक दिवाळखोरीचं प्रदर्शन तुम्ही रोज करत आहात. ज्या वेळेला 40-40 आमदार एखादा पक्ष सोडतात, जेव्हा लाखो लोकांच्या मधून निवडून आलेले 6-6 खासदार एखाद्या पक्ष नेतृत्वापासून लांब जातात, त्यावेळेला तो नेतृत्वावरचा अविश्वास असतो आणि खरं तर अशा वेळेला तुम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं की हे लोक तुमच्या सोबत का टिकू शकले नाहीत. पण ते न करता तुम्ही फक्त सुडाचं राजकारण करताय, तुम्ही फक्त अश्लील भाषा वापरताय आणि खोके बिकेच्या कथा तुम्ही रचताय. पण खरं तर हे लोक खोकेमुळे गेलेले नाहीयेत, तर तुम्ही त्यांना जे धोके दिलेले आहेत ना, की तुमचं नेतृत्व त्यांना भेटायला वेळ देत नाही, तुमचं नेतृत्व त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होत नाही, त्याच्यामुळे हे लोक तुम्हाला सोडून गेलेले आहेत असं मला वाटतं. त्यामुळे संजय राऊत आता तर उद्धव ठाकरेंची किंवा आदित्य ठाकरेंची जेवढी स्तुती करत नाहीत त्यापेक्षा जास्त ते राहुल गांधींची आणि सोनिया गांधींची स्तुती करतात. आता ते काँग्रेसचे प्रवक्ते राहिलेले नसून ते आता उबाठाचे प्रवक्ते राहिलेले नसून काँग्रेसचे सुपारीबाज झालेले आहेत. खरं तर मला या ठिकाणी वाटतं की संजय राऊत जेवढ्या बगरुरीनं सांगतात पत्रकारांना की डोंट कट, पण आता महाराष्ट्राची जनताच तुम्हाला कायमस्वरूपी राजकारणातून कट करणार आहे. त्यामुळे इतकाही निलाजरेपणा बरा नव्हे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या विरोधामध्ये उभी केली होती शिवसेना, पण राऊत सारखे लोक नेऊन ठेवतायत आता त्यांना काँग्रेसच्या चरणात. अशी परिस्थिती आलेली आहे की लाईव्ह समोर, कॅमेऱ्यासमोर शिव्या देऊन राऊत दाखवतायत मोठा तोरा, पण त्यांनी आता पूर्ण उबाठा गटच करून ठेवलाय खोरा. अशी परिस्थिती त्यांच्या गटामध्ये चाललेली आहे. खरं तर प्रत्येक महाभारतामध्ये एक संजय असतो आणि त्या संजयाच्या सोबत एक धृतराष्ट्र असतो. महाभारतातल्या दुर्योधनाच्या पुत्रप्रेमामुळं आंधळा झालेल्या धृतराष्ट्रासोबत एक संजय होता, परंतु तो युद्धाची परिस्थिती त्यांना आहे तशी सांगत होता. आताही महाराष्ट्रामध्ये
पुत्रप्रेमामुळे आंधळे झालेले धृतराष्ट्र उबाठा गटात आहेत, पण त्यांच्यासोबतचे संजय मात्र त्यांना आहे ती परिस्थिती सांगत नाहीत. ते संजय न राहता उबाठा गटाचे शकुनी मामा झालेले आहेत. आणि जसा शकुनी मामा कौरवांच्या वंश बुडवायला कारणीभूत झालेला होता, त्याचप्रमाणे संजय राऊत उबाठा गट बुडवायला कारणीभूत ठरत आहेत. संजय राऊत म्हणतायत ऑपरेशन तुडवा, पण खरं तर त्यांनी ऑपरेशन तुडवा नाही तर ऑपरेशन उबाठा बुडवा आणि काँग्रेस वाढवा ही मोहीम हाती घेतलेली आहे. तुमचं उबाठा बुडवा, काँग्रेस वाढवा, पण एकनाथ शिंदे साहेबांचं मात्र ऑपरेशन महाराष्ट्र धर्म वाढवा हेच चालू आहे. आणि त्यामुळेच आम्ही प्रगतीच्या संदर्भात बोलतोय. मला सांगा की संजय राऊत काही दिवसांपूर्वी बोलले की शिंदे साहेब प्रेग्नंट राहिले, ते बाळंत झाले, त्यांनी 6 खासदारांना जन्म दिला. राऊत आपण सगळ्यांनीच एका आईच्या कुशीमधून जन्म घेतला. अहो, गरोदरपण, बाळंतपण ही मातृत्वाची महानमंगल संकल्पना आहे. ज्या वेळेला एखादी स्त्री गरोदर होते, बाळंत होते, त्यावेळेला ती एका जीवाला जन्म देते आणि तिचा स्वतःचा सुद्धा बाईपासून आई बनण्याचा जन्म होत असतो. आणि इतक्या पवित्र संकल्पनांना अशा पद्धतीनं राजकीय हेटाळणी करण्यासाठी टवाळखोर पद्धतीनं एखाद्या रस्त्यावरचा मवाली बोलावा, एखाद्या रस्त्यावरचा उच्चशृंखल रोड रोमिओ बोलावा, अशा पद्धतीनं तुम्ही कसं बोलू शकता? मला तर वाटतं की एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामामुळं त्यांनी इतका धसका घेतलाय की आता राऊतांनाच माती खाण्याचे राजकीय डोहाळे लागलेले आहेत का काय, असा मला प्रश्न या ठिकाणी पडतोय. की राऊत, तुम्ही म्हणताय की कुणीतरी प्रेग्नंट झालाय, पण निसर्गाच्या नियमाप्रमाणे राऊत, अ मॅन कांट बी प्रेग्नंट बट यू आर व्हेरी आरोगंट, युअर लीडर्स आर इग्नोरंट, आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला घरी बसवले परमनंट, आणि तरी सुद्धा तुम्हाला शहाणपण सुचत नाहीये अशी परिस्थिती आहे. आजपासून काहीतरी सन्माननीय उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती विशेष करून जे खासदार आमच्याकडे आले त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरतायत असं कळतंय. त्यांनी काहीतरी काल कुठला तरी टीझर हा जारी केला म्हणे. महाराष्ट्राच्या जनतेनंच ज्यांना लूजर ठरवलंय ते लोक काय टीझर जारी करणार आहेत? अहो, सगळेच लोक निघून गेल्यानंतर दौरा करणं म्हणजे वरातीच्या मागून घोडे धाडण्याचा प्रकार आहे. मातोश्री ते मंत्रालय हे केवळ काही किलोमीटरचं अंतर. तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत तुम्ही 2 ते 3 वेळेलाच कापू शकला. जो माणूस मातोश्री ते मंत्रालय हे काही किलोमीटरचं अंतर कोविडच्या काळात महाराष्ट्र संकट असताना सुद्धा पार करू शकला नाही, आज तो माणूस महाराष्ट्रामध्ये फिरतोय खासदार सोडून गेल्यानंतर. मला वाटतं हे राजकीय ढोंग आहे. ज्या लोकांना तुम्ही तेव्हा नाही वेळ देऊ शकलात, त्यांची सुखदुःख नाही ऐकून घेतलीत, आत्ता तिथे जाऊन फक्त शिव्याशाप देणं, त्यांच्यावरती आरोप करणं याशिवाय तुम्ही दुसरं काय करू शकणार आहे? आणि आम्हाला तर प्रश्न पडतोय की आताचा हा दौरा हा फक्त खासदारांना शिव्या देण्यासाठीच नाहीये, तर स्वतःच्या मुलाचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आहे का काय, असा प्रश्न मला या ठिकाणी पडतोय. मातोश्री ते मंत्रालय हे अंतर न गाठणारे आज आपल्या बबड्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुनर्वसन करण्यासाठी आज ते फिरतायत. पण आता तुमची अवस्था शोले मधल्या जेलर सारखी आहे की आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी के मेरे पीछे आओ. आता कुणीच तुमच्या मागं राहिलेलं नाहीये. आणि त्यामुळेच आम्हाला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की एक महिला खासदार म्हणून, महिला लोकप्रतिनिधी म्हणून आणि शिवसेनेची एक सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून मी 2च दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाकडे संजय राऊत यांनी ज्या पद्धतीची अश्लील आणि अश्लाघ्य भाषा वेळोवेळी पत्रकार परिषदांच्या मध्ये वापरून महिलांचा अपमान केलेला आहे त्या विरुद्ध तक्रार केलेली आहे. इथून पुढे तरी त्यांनी अशा पद्धतीची भाषा वापरू नये. महाराष्ट्रातल्या माता भगिनींची त्यांनी माफी मागणार आहेत का? आणि जर संजय राऊत महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी न मागता आपली पत्रकार परिषद नवे रोज सकाळी होणारी शिवी परिषद अशाच पद्धतीनं चालू ठेवणार असतील
तर सन्माननीय रश्मी वहिनी ठाकरे, माननीय उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या महिलांच्या सन्मानाचं काहीच पडलेलं नाहीये का? राऊत ज्या पद्धतीच्या शिव्या देत आहे त्या शिव्यांना उद्धव ठाकरेंचं आणि आदित्य ठाकरेंचं समर्थन आहे का? हा प्रश्न मला आज आपल्या माध्यमातून त्यांना विचारायचा. उद्धव ठाकरे झालेला आहे की आमची सीएम सोबत उच्चस्तरीय चर्चा झालेली आहे. काल जे विमान प्रवास झाला नाही एकत्र आणि त्याचा वृत्तांत लवकरच कळेल म्हणे. मला खरं तर प्रश्न पडला की काल ते एका विमानात बसले होते. मी आपल्याच बातम्यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी बघितलं होतं की उद्धव ठाकरेजी म्हणत होते की एकतर तू राहशील नाहीतर मी राहील. मग एकतर तू राहशील किंवा मी राहील म्हणणारे एकाच विमानात कसे बसू शकतात? त्यांनी तर विमानातनं उतरायला पाहिजे होतं ना. मग एकदा तुम्ही कुणाला अफजल खानाच्या फौजा म्हणताय, तुम्ही एकतर तू राहील नाही तर मी राहील म्हणताय, तुम्ही कलंक म्हणताय आणि आता मात्र उच्चस्तरीय बैठक आणि हे म्हणताय. तर याचं उत्तर त्यांनी द्यावं की काय आहे बाबा, ऐसी मजबुरी क्या है की तुम्हाला या बैठका कराव्या लागतात. हे बघा, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, या लोकांचं मानसिक संतुलन हरवलंय. अहो, जे लोक जनतेमध्ये मिसळत असतात, ज्यांच्या राजकारणाची मुळं ही लोकांच्या सेवेमध्ये असतात, त्या लोकांना कुठलाच धोका नसतो. स्वतःचं संधी साधू राजकारण करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी तुम्ही कधी कोणाला शिव्या देणार आणि कधी कोणाचे गोडवे गाणार, तर लक्षात ठेवा, ये पब्लिक है भाई, ये सब जानती है. आम्हाला तसं अजिबात वाटत नाही. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे विमानातून प्रवास करतायत चार्टर विमानाच्या ऐवजी. आणि तिथे जर त्यांची भेट झालेली असेल किंवा एकाच विमानातून कुणी प्रवास करणं, एकमेकांशी बोलणं किंवा संवाद साधणं, मला वाटतं हे महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीच अशी आहे ना की कुणी कोणाशी बोललं म्हणून काय तिथे लगेच काही गोष्टी चाललेल्या असतात असं नाही. परंतु आता उद्धव ठाकरेंच्याकडे दुसरंच काही राहिलेलं नाहीये, त्यामुळे ते अशा पद्धतीच्या कंड्या पिकवतायत असं मला वाटतं.